नमस्कार, न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या ताज्या घडामोडी। पिंपरी चिंचवड शहरात वाढलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराईत चोराला अटक केली आहे। नागे उर्फ अशफाक इसाक पठाण याला पोलिसांनी नालेवाडी परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतलंय। चौकशी दरम्यान त्याने अनेक मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 21,66,000 रुपये किमतीच्या 40 मोटरसायकली जप्त केल्या असून पुणे जिल्ह्यातील वाहन चोरीचे 34 गुन्हे उघडकीस आले आहेत। तपासात आरोपी चोरीच्या मोटरसायकली मुकुंद हारदास या व्यक्तीला विकत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे। आरोपी लोकांना या मोटरसायकली वित्त संस्थेने जप्त केलेल्या असल्याचे सांगून विक्री करत होता। पाथर्डी येथून बसने पुण्यात येऊन तो 2-3 वर्षांपासून मोटरसायकल चोरी करत असल्याचेही तपासात समोर आले। ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये गेले काही दिवसांपासून आम्ही विविध मोहिमा घेतलेल्या आहेत। त्या मोहिमांमधली एक मोहीम अशी होती ज्याच्यामध्ये चोरीला गेलेल्या गाड्यांच्या विषयीची तीव्र स्वरूपाची मोहीम हातात घेणं आमच्या मनामध्ये होतं। कारण गेल्या काही दिवसापासून असं लक्षात येत होतं की बहुसंख्य गाड्या या तपास लागत नाही त्यांच्या आणि दिवसाला कमीत कमी 2 ते 3 गाड्या चोरल्या जात आहेत। त्या अनुषंगाने एखादी गँग आहे की नाही याचं खात्री करण्यासाठी आम्ही माहिती घेतली असता बावधन पोलीस स्टेशनची एक चोरी होती, मोटरसायकल झालेली स्प्लेंडर। त्याचा मागोवा घेतला युनिट 2 चे अरविंद पवार आणि त्यांच्या टीमने। त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की सीसीटीव्ही फुटेज या चोरीचं उपलब्ध आहे। साधारणपणे 100 ते 150 सीसीटीव्ही फुटेजेस उपलब्ध करत करत आमची टीम अशफाक पठाण या गुन्हेगारापर्यंत येऊन पोहोचली। त्याला ताब्यात घेतलं गेलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मुकुंद हारदास नावाचा एक त्याचा मीडिएटर आहे त्याचं नाव सांगितलं, त्यालाही ताब्यात घेतलं गेलं आणि त्यांच्याकडे कसून तपास केल्यानंतर त्यांच्याकडून पुणे, पिंपरी चिंचवड आणि इतर भागातून चोरलेल्या 40 मोटरसायकल्स आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत आणि साधारणपणे 22 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। परंतु या आरोपीची ओळख काय होती आणि नेमका त्याला चोरीचा छंद केव्हापासून सुरू झाला किंवा कशामुळे लागला? हा आरोपी पाथर्डीचा राहणारा आहे, BA आहे, त्याची फॅमिली आहे आणि त्याला लहानपणापासून किंवा तरुणपणापासून स्प्लेंडर ही गाडीची आवड खूप होती आणि त्याचबरोबर स्प्लेंडर किंवा ही विशिष्ट गाडी काळ्या रंगाची स्प्लेंडर आणि विशिष्ट गाडी ही त्याचं ॲव्हरेज पण बऱ्यापैकी असतं आणि काही दिवसानंतर ती जुनी गाडी झाल्यानंतर साधारणपणे कुठल्याही चावीने उघडते असं म्हणतात। त्यामुळे ह्या 2 कारणास्तव त्यांनी ती गाडी चोरण्याचं सुरू केलं। पहिली गाडी जेव्हा चोरली त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ही गाडीची विल्हेवाट लावायला किंवा विकायला सोपं आहे आणि याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, कारण सेकंड हँड किंवा जुनी गाडी चोरली तर ज्याची गाडी चोरीला गेलेली आहे तो सुद्धा खूप काही पाठपुरावा करत नाही असं त्याच्या लक्षात आल्यामुळे चोरलेली गाडी आहे तो किती रुपयात समोरच्या व्यक्तीला अंदाजे आमचा शहरी भागात विकायचा की ग्रामीण भागात? आमच्या शहरी भागात नाही विकली त्याने, ग्रामीण भागामध्येच विकलेल्या आहेत गाड्या आणि आमचा असं अंदाज आहे त्यांनी सांगितल्यानुसार तो साधारणपणे 20 ते 25,000 या दरम्यान ती विकायचा। मुळात हा प्रश्न आहे की या ज्या गाड्या चोरीला गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठली गाडी जी आहे ती गुन्ह्यामध्ये वापरण्यात आली? बरोबर आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे। आता ते आम्ही चौकशी करत आहोत। जे कोणी ते गाडी विकत घेतलेले लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही चौकशी करतोय कसून त्याच्यामध्ये कुणी अशी गाडी त्यांच्या गुन्ह्यामध्ये कुठल्या वापरली का ती असल्यास आम्ही नक्की ते उघडकीस आणू। मध्यस्थीचा काय रोल होता नेमका? मध्यस्थी हा याच्याकडून गाड्या किती उपलब्ध आहेत ते बघायचा, अंदाजे एक असं बातमी स्प्रेड करायचा की अशा स्वरूपाची एक सेकंड हँड गाडी आहे आणि मित्राची आहे किंवा असं काही कारण सांगून एकदा कोणी तयार झालं की यांना कल्पना द्यायचा अशफाकला आणि मग अशफाक हे दिघीच्या इथे पिंपरी चिंचवड भागामध्ये एका विशिष्ट ठिकाणी ते गाड्या ठेवायचे आणि जसं तिकडून कुणी ओके झालं आणि गाडीची मागणी झाली की मग हे गाडी ती चालवत घेऊन पाथर्डीला जायचे किंवा त्यांच्या विशिष्ट ठिकाणी जाऊन मग त्याची विक्री करायची। काय असायची? त्याच्याकडे 5 ते 6 प्रकारच्या मास्टर कीज आम्हाला मिळालेल्या आहेत, त्यामुळे तो अतिशय निष्णात झाला होता या गाड्या चोरण्यामध्ये आणि ती गाडी चोरल्यानंतर संध्याकाळच्या वेळी तो पाथर्डीवरून नगरवरून पुण्याला यायचा लक्झरी बसने, रेकी करायचा आयदर पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवड भागामध्ये आणि नंतर गाडी चोरल्यानंतर जेव्हा ती मागणी येईल तेव्हा तो चालवत ती घेऊन जायचा। अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा न्यूज एक्सप्रेस। नमस्कार।